तर आता आपण बघणार आहोत आणि ऐकणार आहोत कृष्ण जन्माची कहाणी. ही गोष्ट द्वापार युगातली आहे. यमुना नदीच्या काठी मथुरा नावाची एक सुंदर नगरी वसलेली आहे. तिथे उग्रसेन नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याच्या मुलाचं नाव होतं कंस आणि मुलीचं नाव होतं देवकी. कंस खूप हट्टी आणि अत्याचारी होता. तो फक्त देवकीवर प्रेम करायचा आणि तिचा आदर करायचा. कालांतराने देवकी लग्नाळू वयाची होते तेव्हा उग्रसेन राजा तिचं लग्न यादव कुळातील सरदार वसुदेव ह्याच्याशी ठरवतात. देवकीचं लग्न अगदी धूमधडाक्यात होतं आणि ती सासरी गेल्यावर राजमहाल खूप सुना सुना वाटेल असं कंस तिला म्हणतो. ती जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा कंस खूप बेचैन होतो आणि म्हणून तो तिला स्वतः सासरी पोचवण्यासाठी निघतो. एका सुंदर रथामध्ये वसुदेव आणि देवकी दोघं बसतात आणि कंस त्या रथाचा सारथी होतो. रथामधून जात असताना अचानक आकाशवाणी होते. हे क्रूर कंसा, तू इतका का आनंदात आहेस? सावधान सावधान, ज्या बहिणीवर तू इतका प्रेम करतो तिच्या पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तुला जीवानीशी मारेल. देवकीचा पुत्र माझ्या मृत्यूचं कारण कसं बनू शकतो? जर असं असेल तर मी तिला आत्ताच मारतो. आणि कंस देवकीवर तलवार उगारतो. तेवढ्यात वासुदेव पुढे येतो आणि म्हणतो, कंसा, तुला समजत नाहीये की तू हे किती मोठं पाप करतोयस. तुझ्या या प्रेमळ बहिणीची विवाहाच्या दिवशी हत्या करणं हे महाभयंकर पाप आहे. जर तू देवकीला सोडून देशील तर मी वचन देतो की देवकीच्या पोटी जन्मलेल्या प्रत्येक बाळाला मी तुझ्या स्वाधीन करेन. आणि कंस शिपायांना मथुरेच्या राजमहालात परत जाण्याचा आदेश देतो आणि वसुदेव आणि देवकीला तो परत राजमहालात घेऊन जातो आणि नंतर तो त्यांना कारागृहात ठेवतो. कंस राजमहाली गेल्यावर त्याचे वडील उग्रसेन यांना तो राजसिंहासनावरून काढून टाकतो आणि तो स्वतः राजा बनतो. कंस अत्यंत क्रूर, कठोर आणि निर्दयी आणि अत्याचारी व्यक्ती असतो. त्यामुळे सगळी प्रजा त्रस्त झालेली असते. जेव्हा देवकीला पहिला पुत्र होतो तेव्हा वासुदेव स्वतः कंसाकडे घेऊन जातो. कंसाच्या मनात त्या छोट्याशा बाळाला बघून प्रेम उत्पन्न होतं आणि तो वासुदेवाला ते बाळ पुन्हा कारागृहात परत घेऊन जायला सांगतो. पण दुसऱ्या क्षणी तो विचार करतो, मला असं भावूक होणं बरोबर नाही. म्हणून कंस स्वतः कारागृहात जातो आणि वासुदेवाकडून बाळ घेऊन येतो आणि दुसऱ्या खोलीमध्ये तो त्या बाळाचे दोन्ही पाय धरून जमिनीवर फेकतो आणि ते बाळ लगेचच मरतं. वासुदेव आणि देवकी खूप दुःखी होतात. अशा प्रकारे कंस देवकीच्या 7 बाळांना मारून टाकतो आणि देवकी आणि वासुदेव अत्यंत दुःखी होतात. कालांतराने देवकीच्या पोटात 8वं बाळ वाढू लागतं. देवकी मनात विचार करू लागते, काय हा कंस माझं 8वंही बाळ मारेल? देवकी आणि वासुदेव मनात देवाच्या धावा करू लागतात. वासुदेव म्हणतो, हे भगवान विष्णू,
काहीतरी चमत्कार कर आणि ह्या बाळाचे प्राण वाचव. श्रावण महिन्यातील अष्टमीचा दिवस उगवतो. त्या दिवशी आकाशात खूप विजा चमकत असतात आणि ढग पण जोरात गडगडत असतात. इकडे वासुदेव आणि देवकीच्या समोर विष्णू प्रकट होतात. वासुदेव, तुमची इच्छा मी पूर्ण करेन. मी तुमचा 8वा पुत्र म्हणून जन्माला येईन. तेव्हा तू मला गोकुळात यशोदा आणि नंदबाबांच्या घरी घेऊन जा. यशोदा आणि नंदबाबांना आत्ताच मुलगी झाली आहे. तेव्हा तू तिला इकडे घेऊन ये आणि मला तू तिथे ठेव. असं म्हणून भगवान विष्णू अंतर्धान पावले. इकडे देवकीचा 8वा पुत्र जन्माला येतो. देवकी आणि वासुदेव आपल्या मुलाला प्रेमाने कुरवाळतात. वासुदेव त्याच्या पुत्राला टोपलीमध्ये ठेवतो. देवकीच्या आणि वासुदेवाच्या हातात आणि पायात कंसांनी मोठे साखळदंड घातलेले असतात. आणि अचानक वासुदेवाच्या हातातले आणि पायातले मोठे साखळदंड आपोआप तुटतात आणि वासुदेवाला खूप आनंद होतो. कारागृहाच्या बाहेरील सैनिक एकदम गाढ झोपलेले असतात. वासुदेव बाळ ठेवलेली टोपली डोक्यावर ठेवून जाण्यास निघतो आणि दुसरा चमत्कार, एक एक दरवाजा कारागृहाचा उघडत जातो आणि तो पुढे पुढे जातो. त्या दिवशी आकाशात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस पडत असतो आणि यमुना नदीला पूर आलेला असतो. अशा परिस्थितीत यमुना नदी ओलांडून जाणं म्हणजे जवळजवळ अशक्यच असतं. तरीही अशाही परिस्थितीत वासुदेव बाळाची टोपली डोक्यावर घेऊन यमुना नदीमधून प्रवास सुरू करतो. शेषनाग बाळाच्या टोपलीवरती फणा काढून बाळाचं रक्षण करतो. यमुना नदी सुद्धा बाळाचं दर्शन घ्यायला आतुर झालेली असते. जशी बाळाची पावलं नदीच्या पाण्याला स्पर्श करतात तसं नदीचं पाणी आपोआप ओसरतं आणि वासुदेव नंदबाबाच्या घरी पोचतो. वासुदेव त्याच्याकडचं बाळ म्हणजे बाळकृष्ण नंदबाबाच्या घरी ठेवतो आणि नंदबाबाला नुकतीच झालेली मुलगी तो घेऊन कारागृहात येतो. जसा तो कारागृहात शिरतो तसा एक एक दरवाजा आपोआप बंद होतो. वासुदेव कारागृहात पोचताच कंसाला त्याच्या बाळाचा जोरात रडण्याचा आवाज ऐकू येतो. तेव्हा कंस देवकीला म्हणतो, देवकी, तुझं बाळ माझ्याकडे दे. देवकी म्हणते, ही कन्या आहे, ही तुझं काय वाईट करेल. पण तरीही कंस तिच्याकडून ते बाळ हिसकावून घेतो. जसा कंस त्या बाळाला मारायला जातो तसं ते बाळ हातून निसटतं आणि देवीच्या रूपाने समोर प्रकट होतं. आणि ती देवी म्हणते, तुला मारणारा 8वा पुत्र गोकुळात सुरक्षित आहे. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मुलांनो, आम्ही तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी दाखवणार आहोत आणि तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये
तुम्हाला हवी असलेली गोष्ट सुचवू शकता आणि ती आम्ही आमच्या परीने नक्कीच चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.